संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने शहापूरमध्ये पत्रकार दिन साजरा। शहापूरमधील आगरी समाज हॉल येथे संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार व शहापूर विधानसभा मतदारसंघात निवडून आलेल्या आमदार दौलत दरोडा यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पत्रकार मंचावर ज्येष्ठ पत्रकार काशीनाथ तिवरे, ज्येष्ठ पत्रकार महेश धानके, सोमनाथ काबाडी, बाळा धानके, नंदकुमार मोगरे, कैलास महाराज निचिते, भास्कर जाधव, अनिल शेटे, बाळासाहेब खारे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश हजारे यांनी केले, तर काशीनाथ तिवरे, महेश धानके यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले। आमदार दौलत दरोडा यांचा सत्कार केल्याबद्दल त्यांनी पत्रकार संघ व सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त केले। नंदकुमार मोगरे, बाळा धानके, भास्कर जाधव, कैलास महाराज निचिते, अनिल शेटे, सोमनाथ काबाडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। उत्कृष्ट पत्रकार म्हणून सचिन राऊत, काशीनाथ तिवरे, उमेश भेरे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर अंकुश भोईर, निलेश विशे, प्रकाश जाधव, दिनेश पाचघरे यांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत, शिवाजी सातपुते यांनी केले। कार्यक्रमास तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगेश हजारे यांच्यासोबत सहकार्य मी जास्त न बोलणारा आणि जास्त काम करणारा माणूस आहे। त्याच्यामुळे कदाचित तुम्ही सर्वांनी माझं प्रेम केलं, मला पुन्हा निवडून दिलं। काही जणांचा गैरसमज होता की 2004, 2014, 2024 मी कदाचित नसेलच, परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, कळत न कळत केलेल्या सहकार्याने आणि कळत कळत न केलेल्या आशीर्वादाने मी या विभागाचा 5व्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेला जाण्याचा मान मला मिळाला आणि त्या मानाचा सन्मान याबद्दल केला। त्या सर्व तुमच्या सहकार्याचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आपल्याला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद। परंतु थोडीफार ते एडिटिंग आपण करायला हवी आहे। त्याच्यामुळे काय होतंय की एकदा बातमी एखाद्या पेजमध्ये वाचली आणि ती जर वाचली तर तुम्ही नंतर काढल्यानंतर ती बातमी वाचली जाते। आजचं जमाना एकदम फास्ट झालेला आहे। सेम टू सेम एडिटिंग असेल तर ही बातमी मी अमुक एका दैनिकाची किंवा अमुक एका युट्यूब चॅनलची बघितली, मला आता पूर्ण ती बघायची गरज नाही। एडिट करून त्या समोरच्या पेजवर जो आपण वाचत असतो त्याला लक्षात येतं की ही बातमी जशीच्या तशी छापण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या गोष्टी आपण बदल केल्या पाहिजेत। पत्रकारिता नेमकी पत्रकार म्हणून आपण बातमी कशी दिली पाहिजे। म्हणजे मी वारंवार सांगतो, कदाचित काही लोकांना राग पण येत असेल, येऊ द्या, हरकत नाही, पण आपण पत्रकार आहोत, आपल्यावर कोणी बोट ठेवला कामा नाही। आपण कशा पद्धतीने पत्रकारिता करतो, आपण खरंच आपल्याला पत्रकार म्हणतो, आपण ज्यावेळी म्हणतो की आपण मी पत्रकार आहे, खरंच आपण पत्रकार आहोत का? याच्यामध्ये दोन गोष्टी